नमस्कार मित्रांनो, आपण पाहतोय या मालिकेचा कालचा रिव्ह्यू. आणि कालचा हा जो एपिसोड होता ना, तो खरंच खूपच सुंदर होता. कारण यामध्ये अनेक नवीन गोष्टी घडल्या आहेत, अनेक रहस्यांचा उलगडा झाला आहे आणि फायनली मंजिरीच्या पराभवाची सुरुवातसुद्धा. चला तर मग बघूयात कालच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर सगळ्यात आधी आपल्याला असं पाहायला मिळतं की आपली अंबिका मीराला सांगत असते की मीरा, आता तर माझी खात्रीच पटत चालली आहे की आपले बाबा याच घरात आहेत, आपल्याच सोबत आहेत. आणि हे ऐकून मीराला बाबांची आठवण येते आणि ती बाबा बाबा असं म्हणत रडू लागते. त्यावेळी अंबिका तिला समजावत शांत करते, म्हणते की मीरा, आता काळजी करायची नाही. अगं, आत्तापर्यंत आपल्याला आपले बाबा कुठे असतील असा प्रश्न पडत होता, पण आता आपल्याला समजलं आहे ना की बाबा आपल्यासोबत इथेच आहेत. मग त्यांची आणि आपली लवकरच भेट होईल. आणि त्यावेळी मीरा रडतच म्हणते की ताई, बाबा ठीक तर असतील ना गं, मला त्यांची खूप काळजी वाटते. अंबिका म्हणते, हो मीरा, आपल्या बाबांना काही होणार नाही आहे, आपण लवकरच त्यांच्यापर्यंत पोहोचू, तू काळजी करू नको. आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी पुढे काय करायचं याचा विचार करू लागतात. अंबिकाचं म्हणणं असतं की आपण त्या भुयारी मार्गामध्ये जाऊयात, पण मीरा म्हणत असते की ताई, तुला तर माहिती आहे ना, आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला तो भुयारी मार्ग आणखीन मोठा करावा लागेल. आणि वेदाच्या बाबांनी काय सांगितलं आहे आठवत आहे ना, की जर आपण अजून खोदकाम केलं तर मग कदाचित त्या घराला धोका निर्माण होऊ शकतो. आणि त्यावेळी अंबिका म्हणते, हो मीरा, माहिती आहे मला, पण आता मी माझ्या शक्तीचा वापर करणार आहे, तू काळजी करू नको. आणि मग त्या दोघीजणी पुन्हा एकदा त्या ठिकाणी जातात. त्याचवेळी दुसरीकडे आपल्याला एक वेगळीच गोष्ट पाहायला मिळते. मंजिरी गाढ झोपलेली असते आणि अचानक आकाशातील एक तारा चमकतो आणि त्यामुळे तो जो रुद्रकेतू असतो ना, तो पुन्हा एकदा जिवंत होतो. खरं तर त्यांच्या देहामध्ये 2 ते 3 प्रहरांसाठीच प्राण पुन्हा एकदा आलेला असतो आणि त्यानंतर ते पुन्हा मृतच होणार असतात. पण जिवंत झाल्यानंतर ते स्वतःची त्या मंजिरीच्या तावडीतून सुटका करून घेतात. त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की अंबिका आणि मीरा पुन्हा एकदा त्या अडगळीच्या रूममध्ये जातात. यावेळी अंबिका अथर्व नसल्यामुळे तिची शक्ती वापरत असते. ती क्षणात त्या मार्गावर असणारा तो मोठा बॉक्स दूर करते आणि पुन्हा एकदा तो भुयारी मार्ग उघडते. आणि मग त्यानंतर या दोघीजणी त्यांच्या बाबांना हाका मारायला सुरुवात करतात. आणि त्यावेळी शिवनाथपर्यंत पुन्हा एकदा त्या दोघींचा आवाज पोहोचतो. मीरा आणि अंबिका आपल्याला हाक मारतायत हे त्याला जाणवतं, पण तो आवाज नेमका कुठून येतोय, आपल्या लेकी नेमक्या कुठे असतील असा त्या बिचाऱ्याला प्रश्न पडतो. त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की ती जी माया असते ना, तिला काही केल्या झोप येत नसते. ती वैतागून म्हणत असते की मला ना अजिबात जमिनीवर झोप येत नाही आहे, लोक कसे झोपत असतील काय माहिती. आणि अचानक त्यावेळी ना तिला मीराचा आवाज ऐकू येतो. इकडे त्या अडगळीच्या रूममध्ये मीरा आणि अंबिका मोठमोठ्याने शिवनाथला हाका मारत असतात. आणि त्यावेळी आपल्या अंबिकाचा आवाज इतर कोणाला ऐकू जाण्याचा प्रश्नच नसतो, पण मीराचा आवाज मात्र घरभर घुमत असतो, सगळ्यांना ऐकूही जात असतो. आणि याची त्या दोघींना जराही कल्पना नसते, त्या फक्त शिवनाथला हाका मारत असतात. पण जेव्हा त्या मायाच्या कानांवर हा आवाज पडतो ना, तेव्हा ती खूप घाबरते. तिला असं वाटू लागतं की जमिनीखालूनच तो आवाज येतोय. आणि मग त्यानंतर ती घाबरून त्या अजितला उठवते, पण तो मात्र काही उठत नाही. त्यानंतर मग ती जाते नर्मदाकडं, तिला झोपेतून उठवते, सांगते की सासूबाई बघा ना, जमिनीखालून मीराचा आवाज येतोय. त्यामुळे नर्मदासुद्धा घाबरते आणि मग ती घाबरून त्या अजितला आणि दामोदरलाही जागं करते. सगळेजण खूपच घाबरलेले असतात. अजित तर म्हणत असतो की माया, हे बघ, आता प्लीज नवीन काही सांगू नको, मला ना खूप भीती वाटते. माया म्हणते, अजित, मी काय माझ्या मनाचं सांगत नाही आहे, तुम्ही कान लावून ऐका, खरंच जमिनीखालून मीराचा आवाज ऐकू येतोय. त्यामुळे मग ते तिघेही जण जमिनीला कान लावून ऐकू लागतात आणि खरोखर मीराचा आवाज ऐकू येत असतो. त्यामुळे ते लोक घाबरतात. दुसरीकडे मीरा आणि अंबिकाचा आवाज मंजिरीच्या कानांवर पडतो आणि तिला जाग येते. पण जेव्हा ती डोळे उघडते तेव्हा तिला समोर रिकामी खुर्ची दिसते. रुद्रकेतू जिवंत झालाय आणि तो इथून निघून गेलाय हे जेव्हा तिच्या लक्षात येतं तेव्हा ती खूप घाबरते. तर दुसरीकडे मीरा आणि अंबिका अजूनही मोठमोठ्याने शिवनाथला हाका मारत असतात आणि त्यानंतर शिवनाथसुद्धा त्यांना प्रत्युत्तर द्यायला सुरुवात करतो. परंतु ना काही कारणांमुळे त्याचा आवाज बाहेर या दोघींपर्यंत काही पोहोचत नाही. परंतु दुसरीकडे मात्र या सगळ्या गोष्टींमुळे ना अगदी गोंधळ उडून गेलेला असतो. माया, नर्मदा, अजित आणि दामोदर खूप जास्त घाबरलेले असतात. आणि शेवटी तर त्यांना मीराचा तो आवाज ऐकून असं वाटू लागतं की नक्कीच मंजिरीने मीराचा खेळ संपवलाय आणि तिला जिवंतच जमिनीखाली गाडलंय.
आणि मग ते लोक आणखीनच घाबरतात आणि आता आपण काय करायचं असा विचार करत रडू लागतात. दुसरीकडे रुद्रकेतू गायब झाला आहे हे पाहून मंजिरी खूप चिडलेली असते. तिला प्रश्न पडलेला असतो की आपल्याला इतकी गाढ झोप लागलीच कशी आणि आता हा रुद्रकेतू गेलाय कुठे, त्याला शोधायचं कसं. त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की मीराचा जो आवाज असतो ना तो अथर्वच्याही कानांवर पडतो. त्याला माहिती असतं की मीरा नक्कीच पुन्हा त्या ठिकाणी गेली असणार म्हणून तो तिकडेच जायला निघतो. पण अचानक त्याच्या समोरून जातात रुद्रकेतू आणि रुद्रकेतूंना पाहून अथर्वच्या पायाखालची जमीनच सरकते. तो क्षणभर स्तब्ध होतो. त्याला समजतच नाही की जो माणूस काही दिवसांपूर्वी मरला होता तो जिवंत कसा काय झाला आणि आपल्या घरात कसा काय आला. आणि मग तो त्या रुद्रकेतूंचा पाठलाग करायला सुरुवात करतो. पण अचानक रुद्रकेतू त्याच्या डोळ्यांसमोरून नाहीसे होतात आणि अथर्वला समजत नाही की ते कुठे गेलेत. त्यानंतर पुढच्या क्षणी आपल्याला असं पाहायला मिळतं की शिवनाथचं काहीच प्रत्युत्तर न आल्यामुळे मीरा आणि अंबिका त्या रूममधून बाहेर येतात. त्या दोघींचं बोलणं सुरू असतानाच त्या ठिकाणी येतो अथर्व. तो मीराला विचारतो की मीरा कुठे गेली होतीस तू. मीरा सांगते की वेदाचे बाबा मी पुन्हा तिथेच गेले होते. तर अथर्व म्हणतो मी तुला सांगितलं होतं ना आपण शांतपणे विचार करूयात आणि मग पुढे काय करायचं ते ठरवूयात. मीरा म्हणते हो पण मला राहवलं नाही ना म्हणून मी गेले. पण काय झालंय. आणि त्यावेळी अथर्व तिला सांगतो की मीरा एक खूप विचित्र गोष्ट घडली. तुला माहिती आहे का आत्ता मी आपल्या घराच्या कॉरिडॉरमध्ये रुद्रकेतूंना पाहिलं. आणि ते ऐकून मीराच्या आणि अंबिकाच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते. त्या दोघी आश्चर्याने एकमेकींकडे पाहू लागतात. मीरा पुन्हा विचारते वेदाचे बाबा हे काय बोलताय तुम्ही. अथर्व म्हणतो हो मीरा मी खरं सांगतोय. मी मंदिरातील रुद्रकेतूंना इथे आपल्या घरात पाहिलं. मीरा विचारते त्यांच्या मृतदेहाला ना. आणि त्यावेळी अथर्व म्हणतो नाही ना मीरा मी त्यांना चक्क आपल्या घरात चालताना पाहिलं. आणि ते ऐकून मीराला आणि अंबिकाला मोठा धक्काच बसतो. आणि मग अंबिका मीराला म्हणते की तू काळजी करू नको मी पाहते. आणि त्यानंतर ती तेथून निघून जाते. तर मीरा आणि अथर्व कॉरिडॉरकडे जाण्यासाठी निघतात. त्याचवेळी दुसरीकडे आपण असं पाहतो की ती जी मंजिरी असते ना ती रुद्रकेतूंचा घरभर शोध घेत असते. आणि मग ती अथर्व मीराच्या रूममध्ये सुद्धा येते. पण तिथे सुद्धा तिला रुद्रकेतू काही सापडत नाही. आणि म्हणूनच ती खूप घाबरते. तिला समजतच नसतं की रुद्रकेतू गेला तरी कुठे. तितक्यात मीरा आणि अथर्वही तिथे येतात. आणि त्या मंजिरीला पाहून अथर्व तर खूप चिडतो. तिला विचारतो की तुझी इथे येण्याची हिंमत कशी काय झाली. आणि तेव्हा ती बाई नाटक करत म्हणते की अथर्व मी ते तुलाच शोधत आले. अरे तिकडे वेदा एकटी तिच्या रूममध्ये झोपले. तिची काळजी कोण घेणार की तुला फक्त तुझ्या बायकोसोबतच फिरायचं असतं. आणि हे ऐकून अथर्व आणखीन चिडतो. पण मीरा त्याला म्हणते की जाऊ द्या ना तुम्ही कुठे या बाईच्या तोंडी लागताय त्यापेक्षा जा वेदाची काळजी घ्या. आणि त्यामुळे अथर्व वेदाकडे जातो आणि मीरा रागातच त्या मंजिरीकडे पाहत तिथे उभी राहते. पण त्याचवेळी दुसरीकडे अंबिका मात्र पुन्हा एकदा त्या अडगळीच्या रूममध्ये आलेली असते. आणि मग ती पुन्हा एकदा तो भुयारी मार्ग उघडते आणि म्हणू लागते की माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. मला आता काहीही करून आतमध्ये जावंच लागेल. बाबांचा शोध घ्यावाच लागेल. मीरा माझी लहान बहीण आहे. तिला या संकटात ढकलणं मला योग्य वाटत नाही. पाताळात गेल्यानंतर माझं काय होईल मला माहीत नाही. पण मला आता ही रिस्क घ्यावीच लागेल. आणि मग त्यानंतर ती वायुदेवांना आवाहन करते आणि त्याचसोबत देवीआईकडे प्रार्थना करत म्हणते की जर आज माझा प्रवास इथेच संपला ना तर तू त्या चेटकिनीच्या अंत करण्याच्या प्रवासात मीराला यश दे. तिला कधीही एकटं सोडू नको. त्याचवेळी दुसरीकडे ती जी मंजिरी असते ना ती त्या रूमच्या बाहेर आलेली असते. खरं तर तिला रुद्रकेतू कुठेच सापडलेले नसतात आणि म्हणून ती बाई खूप चिडलेली असते. त्यातच तिला हेही जाणून घ्यायचं असतं की मगाशी मीराचा जो आवाज येत होता तो कुठून येत होता. तिला भीतीही वाटत असते की आपला जो गुप्त मार्ग आहे तो त्या मीरा अंबिकाला समजला तर नाही ना. आणि त्याचवेळी अचानक सोसाट्याचा वारा सुटतो. वादळ येतं आणि तेच वादळ अंबिकाला त्या भुयारी मार्गामध्ये घेऊन जातं. तर वादळ शांत झाल्यानंतर ती मंजिरी कशीबशी त्या रूममध्ये जाते आणि तिथे गेल्यावर ती पाहते की तो भुयारी मार्ग एकदम सुरक्षित आहे. आणि म्हणून तिला अंबिका आणि मीरावर संशयच येत नाही. तर दुसरीकडे अंबिका ज्या ठिकाणी शिवनाथ असतो त्याच ठिकाणी जाऊन पडते आणि तिला पाहून शिवनाथला खूपच आनंद होतो. त्यानंतर दुसरा सीन आपल्याला असा बघायला मिळतो की ती जी मंजिरी असते ना ती रुद्रकेतू नेमके कुठे आहेत हे शोधण्यासाठी काहीतरी प्रयोग करत असते. तिच्या काळ्या शक्तींचा वापर करत असते.
आणि त्यावेळी तिला असं समजतं की तो जो रुद्रकेतू आहे तो घरातच कुठेतरी आहे, पण नेमका कुठे हे पाहण्यासाठी ती आणखीन काही प्रयोग करायला सुरुवात करते. पण अचानक त्या ठिकाणी आग लागते आणि सगळं काही नष्ट होतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आता नेमकं काय काय घडणार आहे ना, हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.